एक अतिशय महाराष्ट्रातलं भाजपतलं महत्वाचं नाव आणि ते म्हणजे नितीन गडकरी. गेली अनेक वर्ष आपण नितीन गडकरींबद्दल भाजपमध्ये सतत डावललं जातंय असं एका बाजूला म्हटलं जात होतं. आता मात्र नितीन गडकरी यांना सुगीचे दिवस भाजपमध्ये येऊ शकतात का, याबद्दलचं तुमचं म्हणणं नक्की काय आहे? कारण अतिशय सिनियर चेहरा म्हणता येईल. सगळ्याच बाजूंनी इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा उद्योगधंदे असेल यावर ते ज्या पद्धतीनं हिरहिरीनं बोलतात. अनेक तरुण त्यांना पक्षाच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं शरद पवारांची इमेज सोडून आणखीन कुणाची चांगली असेल तर ती नितीन गडकरी यांना फॉलो करणारा एक खूप मोठा वर्ग आहे जो राजकारणाच्या पलीकडे नितीन गडकरी यांच्याकडे बघतो. तर अशा वेळेला महाराष्ट्रातील या नेत्यांना तिथे मंत्रिमंडळामध्ये महत्वाचं स्थान मिळणं हे महाराष्ट्रासाठी कितपत चांगलं आहे असं तुम्हाला वाटतं? आणि स्वतः नितीन गडकरी यांच्यासाठी कुठलं नक्की मंत्रिपद त्यांच्यासाठी आमंत्रित ते करू शकतात असं तुम्हाला वाटतं? प्रियदर्शनी, सर्वात महत्वाचं आहे की नितीन गडकरी हे खूप म्हणजे जे भाजपचं विकासाचं जे राजकारण होतं किंवा विकासाचा जो मुद्दा पुढे येतो त्या नितीन गडकरींचा खूप महत्वाचा वाटा आहे. दळणवळण रस्ते जे आहेत किंवा इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत नितीन गडकरींच्या संदर्भातलं जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत नितीन गडकरींना मानणारा सर्व पक्षीय नेता म्हणून नितीन गडकरी आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की समजा उद्या उठून पुन्हा कमी जागा मिळाल्या असतात तर एनडीएला सगळ्या इतर पक्षांचा जवळ घेण्यासाठी नितीन गडकरी सुद्धा पंतप्रधान पदाचे दावेदार होते, अशी सुद्धा एक सोशल मीडियामध्ये किंवा अनेक राजकीय विश्लेषक सुद्धा असं म्हणायचे की पंतप्रधान नरेंद्र मोदी जर पंतप्रधान ऐन वेळेस समजा कमी जागा मिळाल्या म्हणजे तसा बघा 240 जागा ह्या कमीच आहेत भाजपसाठी, आणखी जर कमी जर मिळाल्या असतात तर सर्व समावेशक चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंनी सुद्धा पंतप्रधान चेहरा म्हणून एक मराठी मुद्दा म्हणून मराठी चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिला असता. असे शरद पवारांनी सुद्धा दिला असता, कारण एक पंतप्रधान चेहरा म्हणून सुद्धा नितीन गडकरी होते. आणि विदर्भामध्ये जर बघितलं, विदर्भामध्ये भाजपचं पूर्णपणे पानिपत झालंय आणि एकमेव जागा जर बघितलं की नितीन गडकरी यांनी ती भाजपची लाज जी आहे ती राखली होती. आणि जे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झालाय आणि अनेक असे नेत्यांचा सुद्धा पराभव झाला. नवनीत राणा यांचा पराभव झाला. भाजपचं पानिपत होत असताना नितीन गडकरी यांनी नागपूरमधनं आपली एक सीट काढली आहे आणि एक लाज जी आहेत भाजपची त्यांनी वाचवली असं सुद्धा म्हणता येईल. कारण नितीन गडकरींचं जर बघितलं की आपण जेवढे रस्ते बघतो, विकासाचे कामं बघतो, त्यांचे स्पीच जर बघतो सोशल मीडियामध्ये नितीन गडकरींना मानणारा विरोधक सुद्धा खूप फॉलोअर आहे. हा एक महत्वाचा विषय. नितीन गडकरी एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि भाजपच नव्हे तर इतर पक्ष म्हणजे पीडीपी असेल किंवा जेडीयू असेल किंवा काँग्रेसचे नेते सुद्धा त्यांचे कौतुक करतात. आणि प्रत्येक खासदारांचे गळ्याचे ताईत सुद्धा आहेत. असा एक त्यांचा चेहरा आहे. आणि विकास पुरुष म्हणून नितीन गडकरींकडे बघितलं जातं. त्यांच्याविषयी अनेक राजकीय पक्ष कोणीही वैयक्तिक टीका करताना आतापर्यंत एवढ्या 10 वर्षात आपण बघितलं नाही. म्हणून नितीन गडकरी यांचा चेहरा जो हा खूप महत्वाचा आहे. नितीन गडकरींसाठी ही निवडणूक सोपी नव्हती. कारण असंही चर्चा होती की नितीन गडकरींना ह्यावेळेस तिकीट मिळणार नाही अशी सुद्धा सुरुवातीला चर्चा होती. मात्र नितीन गडकरींना तिकीट देण्यात आलं, ते निवडले. आणि मला असं वाटतं की त्यांचं आवडीचं खातं जे पुन्हा दळणवळण अनेक प्रकल्प जे आहेत ते अजून पूर्ण व्हायचे बाकी आहेत. आणि येणारा काळ सुद्धा हा इन्फ्रास्ट्रक्चरचा असणार आहे. दळणवळणच्या अनेक सुविधा त्यांनी अनेक रस्त्यांचं जाळं त्यांनी हे केलंय. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांचा विकासाचे पंतप्रधान जरी असं म्हटलं तर त्यांच्या मागे सगळ्यात महत्वाचा वाटा जर बघितला, नितीन गडकरी एक मराठी चेहरा आहेत. नितीन गडकरींचा वाटा आहे हे कोणी विसरून चालणार नाही. कारण त्यांना उद्धव ठाकरे असतील किंवा विरोधी पक्ष शरद पवार सुद्धा त्यांना मानतात. ममता बॅनर्जीनं त्यांचं कौतुक केलेलं आहे. विशेष म्हणजे लालू प्रसाद यादवनी सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे. असे एक चेहरा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं नितीन गडकरी यांना दळणवळण जे पुन्हा त्यांचं जे आवडीचं खातं जे ते मागू शकतात किंवा म्हणजे पंतप्रधान सुद्धा त्यांच्या गळ्यात ती माळ देऊ शकते अशी एक शक्यता आहे. कारण त्यांना जे प्रकल्प जे आहेत, येणारे प्रकल्प जे आहेत त्यांना पूर्णपणे रोडमॅप त्याचा माहिती आहे. आणि त्याचे कुठेही त्याची लिंक तुटू नये हा त्यामागचं कारण असू शकतं. मात्र शेवटी आता शपथविधी थोड्या वेळात होणार जे आणि काही काळानंतर शपथविधीनंतर कुठलं खातं कुठल्या मंत्र्यांना मिळतं, नितीन गडकरींच्या पारड्यात कुठलं खातं पडतं हा एक महत्वाचा आहे. आणि विदर्भामध्ये पुन्हा एक चेहरा किंवा महाराष्ट्राचा एक चेहरा म्हणून नितीन गडकरी आहेत. म्हणून त्यांची वर्णी हा नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या 3 मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश आहे.